तर दिवाळी आले सो दिवाळीची सुरुवात म्हटलं साफसफाईपासूनच करूया आणि नेहमीप्रमाणेच शनिवार आहे म्हणून मी हा प्लॅन केला होता. पण नेहमीप्रमाणेच आहोंनी मला धोका दिला कारण ते असतील म्हणजे त्यांना सुट्टी आहे म्हणून मी हा प्लॅन केला होता. पण अचानक त्यांना कामावर जावं लागलं. सो म्हटलं आता चला आपण एकटंच म्हणजे जसं होते जेवढं होते पॉसिबल तेवढं करून टाकूया. तर जी भांडी होती ज्या बरण्या होत्या त्या सगळ्या मी आधी बाहेर काढून घेतल्या आणि बर्नरमधलं जे साहित्य होतं ना ते सगळं काढून मला घासून ठेवणं पॉसिबल नव्हतं आणि तेवढा वेळसुद्धा नव्हता कारण भावातला सांभाळत मला हे सगळं करायचं होतं. म्हणून मी त्या ज्या बरण्या होत्या ना त्या सगळ्या ओल्या कपड्यानंच पुसून घेतल्या स्वच्छ अगदी म्हणजे क्लीन होत होत्या त्या. आणि असं हे वरचेवर आपण करत असतो आणि बरणीतलं काही साहित्य संपलं तर ते त्यावेळेला आपण घासूनच ठेवलेले असते बरणी. सो म्हटलं चला पुसूनच टाकूया आणि नंतर मग सगळी भांडी जी होती ती घासायला घेतली. जे डबे वगैरे मोठे होते ते सुद्धा मी पुसूनच ठेवले कारण त्यातलं पीठ वगैरे काढून तांदूळ काढून घासणं आत्ता पॉसिबल नव्हतं. सो तसं मी ते सगळे डबे पुसून जागेवर ठेवून दिले आणि असं काहीसं ते छान कपाट नवीन चकचकीत दिसत होतं. तर म्हटलं दिवाळीची सुरुवात स्वच्छतेपासूनच करूया. आणि मध्येच ना मला एक पार्सल रिसीव झालं मिशोचं म्हणजे मी काहीतरी ऑर्डर केलं होतं किचनसाठी. तर ते पार्सलसुद्धा मला अनपॅक करायचं होतं. सो म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया. तर ते काय पार्सल आहे ते नक्की तुम्ही मोठ्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा. तर तुमची झाली की नाही दिवाळीची साफसफाई नक्की सांगा. चलो बाय.